एवढ्या भर उन्हात आम्ही काय करतो आहोत? तुम्ही मला तुमच्या कोकणातली खूप मासे खाऊ घातली. बरोबर. आज आमच्या भीमा नदीची मासे खाऊन बघा. तर आजच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघणार आहात, टायटल बघितलेलं आहे. आज आम्ही दाखवणार आहोत तुम्हाला गोड पाण्यातले मासे. महाराष्ट्रातले नदीतले गोड पाण्यातले मासे. चला. तर दोन गॉगल घालून गॉगल काय बसलेले आहेत. आता आपल्या समोर आलेला आहे महाराष्ट्रातल्या नदीतले मासे. मासे. हा कुठला मासा आहे हा आपला? चिलाप मासा आहे. चिलाप. चिलाप. चिलाप आपण जो धाराशिवच्या एपिसोडला खाल्लेला आधी. हो. तो हे काय आहे? हा येरमाळा आहे. म्हणजे आपण धाराशिव मध्ये जायचं येरमाळा. अच्छा. तिथं त्या माशाची स्टाईलच आहे ती येरमाळा मच्छी. मग हो. हे तशा पद्धतीने आणि गेली. यात भरपूर काटे असतात ना? काटे भरपूर असतात तर. हा. पण आता तुम्हाला काय कोकणातल्या माणसाला काट्याची काय टेन्शन? हो ते तर आहेच. फ्राय केले. फ्राय. हो. आणि ही ती चटणी त्याची मसाला तर अप्रतिम आहे ना. टोमॅटो एकदम बाम. लाल मसाला पण आहे, तो पण छान आहे. तिखट खोबरं पण छान त्यांनी भाजलेलं आहे. एकदम झणझणीत तिखट छान चवशी आहे. आम्ही तुम्हाला हा एपिसोड का दाखवतोय माहितीये? महाराष्ट्रामध्ये फक्त 20% लोक हे समुद्रातले मासे खातात. बाकी 80% लोक हे नदीतले पकडलेले मासे नदीतले, खातात. हो. त्यातला पहिला आपण खातो इथे. मासा पण छान फ्रेश आहे. माशाची चव लागली आता. गंमत काय माहितीये की नदीतले मासे आहेत ना, हे असे पटकन नदीतनं पकडले जातात. त्यामुळे ते फ्रेश असतं. समुद्रात कसं कंटेनर आतमध्ये जातो, 10 दिवस जातो, मग तो आणणार, मग तो तिकडनं मार्केटमध्ये विकणार, लिलाव होणार, लिलावात तो तुमच्या समोर येणार आणि मग तुम्ही खाणार. मग तो फ्रेश तर कधीच नसतो. जोपर्यंत तुमचे छोटे छोटे बोटवाले ओळखीचे नसतील तोपर्यंत तुम्हाला चांगले फ्रेश मासे मिळत नाहीत. पण तसं गोड्या पाण्यातल्या माशांचं नाहीये. नाही. कारण काय बोटीमध्ये जात नाहीत. फार तर फार 3 ते 4 दिवस. फार तर खूप झालं. पण नाहीतर बाकी फ्रेश मासेच मिळणार तुम्हाला दरवेळी. सो ती एक खासियत आहे नक्कीच गोड्या पाण्यातल्या माशांची. त्यामुळे हा मासा एकदम फ्रेश आहे. कुठे काय वास नाही, काय नाही त्याला. जो समुद्राच्या माशांना युजली येतो वास, तसं नाहीये काही. म्हणजे फर्स्ट टाइम बघतायत ज्यांना माहिती नसेल, जे आमच्याकडे कोकणातले असतील, तेव्हा असे काटे असतात त्याच्यात भरपूर. पण स्किन खूपच छान आहे. आणि मसाला लागला एकदम. मसाला एकदम परफेक्ट घुसला आतमध्ये. आणि हे यांचं जय हिंद जे हॉटेल आहे ते यांचंच आहे. हे याचे ओनर आहेत. मी खातोय, मस्त वाटतं एकदम. मला तर प्रश्न पडला की ही जी आपली स्किन आहे त्याला काय काय लावलंय आपण? मसाला तयार करतो आपण. कॉर्नफ्लॉवर वगैरे हे सगळं मीठ वगैरे टाकून बाकी सगळ्या गोष्टी त्याला डीप फ्राय करतो आपण. डीप फ्राय केल्यानंतर तो पहिला हाफ डाऊन करून ठेवतो. अच्छा. हाफ डाऊन केल्यानंतर 1 तास 2 तासांनी तो परिपक्व होतो. त्यावेळेस परत एकदा फुल डाऊन करतो. त्यामुळे त्याला कडकपणा येतो. डबल फ्राय करावा लागतो. जर कडक मच्छी खायला चांगली लागते. बरोबर. हो, कुरकुरीत लागते. एकदम सॉफ्ट मच्छी तर चालत पण नाही. सॉफ्ट मच्छी हाच मेजर फरक आहे कोकणातल्या पट्ट्यात ना इथल्या पट्ट्यातल्या. कोकणामध्ये आम्ही कोणी असे कडक मासे खात नाही, सगळे असे रवावाले खातात. आणि इथे तुम्हाला डीप फ्राय खातात. ओके. मग तो दिसतो तुम्हाला एकदम प्रॉपर. तो आपण चिकन 65 करतो ना, लॉलीपॉप. सो लॉलीपॉप करतो तसे. सो लॉलीपॉप चिकन 65 ची स्टाईल आहे ही माशाची. मग ते खोबरं आपलं जे खोबरं असेल, थोडेसे मसाले असतील, तिखट असेल, वरून परत थोडं काळं तिखट आपण टाकतो. अच्छा, काळं तिखट पण टाकतात. आणि त्याच्यामध्ये आपलं टोमॅटो आहे, तो कटिंग करून चॉप करून त्याच्यामध्ये स्लाइस करून टाकतो. त्याचं मिश्रण सुंदर एकदम. खोबरं आणि ते काळ्या तिखटामुळे अजून त्याला चव निर्माण होते. ओके. जेवढे जास्त काटे तेवढा माशाला चव जास्त असते. त्यामुळे माशाला चव खूपच सुंदर आहे. चिलापी हा खूप फेमस मासा आहे. लोकांचा दृष्टिकोन वेगळा आहे त्या माशाबद्दल. का हो? म्हणतात की नाही, मासा घाणीतला, घाण खातो मासा. घाण खातो मासा म्हणजे डुकरार का? डुक्कर कसं घाण खातो? त्यामुळे लोकांची थोडीशी मानसिकता वेगळी आहे. ते पण शहरात राहणार आहे बरं, ग्रामीण भागातल्या नाही. माशामध्ये पण काटे मी काढतोय ना, सहज निघतायत. म्हणजे जर तुम्ही बांगडा खाल ना, निघत नाही. तुम्ही खाऊ शकत नाही बांगडा. असा बांगड्यामध्ये तुम्हाला तोंडातूनच काटे काढायला लागतात. आता बाहेर तो मासांचा काटे काढतो. चिलापे या माशाला देतो ऑफिशियल गोल्डन थम्सअप. आणि या डिशला जी आहे त्याला तुम्ही डबल थम्सअप. आता हे काय, ही फिश थाळी, स्पेशल फिश थाळी, स्पेशल मटन थाळी. तर पहिला आपण ना मला वाटतं फ्राय रिव्ह्यू करूया. कारण फ्राय मगाशी आपण याच्यात मसाला पडलेला खाल्लाय. तर याची गंमत माहिती काय आहे? बिकॉज हे फ्राय आहे आणि बाकीला कुठल्या मसाल्यांमध्ये त्याला परतवला नाहीये. तुम्हाला जेन्युनली फक्त माशाची चव आहे पूर्ण. म्हणजे तुम्हाला जर अख्खा मासा अनुभवायचा असेल त्याची चव काय आहे, तर नुसतं फ्राय मागवा. फ्राय खावा. हा मासा आणि शेजवान सॉस, तर माणूस लॉलीपॉप विसरून जाईल. माशाची चव आहे सगळी. हो, अगदी खतरनाक काटे ना बाहेर. मी उलटा उघडला, असं उघडला. मी आतापर्यंत कुरकुरीत मासा खाल्ला नव्हता. त्याला पण माझ्याकडनं ना माशाला ऑफिशियल डबल माशाला नाही जेवणाला म्हणजे छान आहे हे आयटम.
येस, बस बस बस. हवासा तवा. आता हा तवावाला आयटम आहे, हा फ्राय नाही आहे. तवा पण सुंदर लागतोय. तवा अजिबात असं जळजळीत नाही. जळजळीत नाहीये. मसाले दिसताय ती तिखट पण एकदम माइल्ड आहे. अजिबात हे मसाले दिसतात ना, अजिबात तिखट नाही, फुल माइल्ड आहे माइल्ड आहे. आणि मस्त मासा लागतो खायला एकदम. ही मक्याची भाकरी खावा. मक्याची भाकरी. हा. अरे मका फक्त थंडी नंतरच मिळतो. मिळतो. हा. मला मसाला खायचा जरा प्रॉपर घास बनवलेला आहे. मला जेन्युनली फरकच कळत नाही की हे गोड्या पाण्यातले मासे आहेत किंवा खाऱ्या पाण्यातले मासे आहेत. मला वाटतं हा जो फरक आहे ना, गोडा पाण्या खाऱ्या पाण्या, हा माणसानेच बनवलाय. देवाला सगळं सेमच बनवलंय. ज्याने आयुष्यात कधी मासे खाल्ले नाहीये, कारण माशामध्ये वास असतो, माशामध्ये काटे असतात किंवा हे गोष्टी असतात, त्यांनी इथे नाही खावे. तुम्हाला ते आवडणार ही माझी गॅरंटी. कारण वास नाही जो तुम्हाला आवडत नाही. अजून फक्त चिलाप खाऊन तुम्ही तसं म्हणताय, अजून बाकीची माशी खायची आहेत. मी चिलापचा फॅन झालो. या डिशला माझ्याकडे नक्कीच मिळतोय डबल थम्स अप. मसाले खूप सुंदर आहेत, त्याला तुमचे मसाले अप्रतिम आहेत. त्यात मटण बाप लागेल या मसाल्यामध्ये. एवढा सुंदर मसाला आहे हा मसाला ना, मसाला म्हणजे हा जो मसाला आहे, या मसाल्याला माझ्याकडनं मिळते ऑफिशियल गोल्डन थम्स अप. हा मसाला परत परत खाईन. आतापर्यंत आपण अळणी मटण खाल्लंय, अळणी चिकन खाल्लंय, अळणी भात खाल्लाय, अळणी भात खाल्लाय, पण अळणी मासे हो हो हो. तो बघ स्किन बघ माशाची, प्रॉपर दिसतोय तो, कसा दिसतो मासा तो. आणि हा जो मसाला आहे, वाव. बना हे बना त्याचे काटे काढतो मी. काटे, आणि याचं बरं मध्ये काय, त्याचे काटे मोठे मोठे आहेत, आरामात काढता येतं. नंतर ते बांगड्याचे काटे ना, ते फसवे असतात, कधी कुठला काय अडकेल घशातून कळत नाही, मग केळं आणि भात खावा लागतो. हे बरे काटे काढायला म्हणजे बाबा मोठा टास्क येतो. काय करायचं काटे जाणतो काय, केळं खायचं, केळं आणि कच्चा भात खायचा. तर त्याला केळं आणि कच्चा भात केला ना कॉम्बो, तो काट्याला पकडून खाली घेऊन जातो पोटामध्ये. तर कुठे असं अडकला असेल घशामध्ये तर, कारण का तो घशाला असा चिकटून राहतो ना, तो निघत नाही. मग तो पाणी बी काही कर, मग तो भात त्याला घेऊन खाली घालतो. खाऊया आपण. अप्रतिम अप्रतिम. डिश थाळीचं वैशिष्ट्य काय माहिती का? काय? माशाचं टेस्ट त्यांनी मेंटेन ठेवले, एकदम ओव्हर पॉवर केले नाहीत मसाले कुठले. कुठेही याचे मसाले ओव्हरपावर होत नाहीत माशांवरती. तुम्हाला जेन्युअनली चांगली माशाची चव येते. हो, एनहान्स करते, उलट एनहॅन्स करते. हो, अळणी अप्रतिम आहे. अळणीला माझ्याकडे माहिती ऑफिशियली ट्रिपल थम्सअप, म्हणजे ट्रिपल थम्सअप. म्हणजे या डिशमध्ये सर्वात म्हणजे मला कुठली गोष्ट जास्त आवडली तरी अळणी आहे. टू गुड. तर मला वाटतं इथे तुम्ही ही फिश थाळी तर मागवली पाहिजेच. एक तर गोडापाण्यात तसं माशाची प्राईस स्वस्त असणार, आणि क्वांटिटी भरपूर आहे. ह्याच्यानंतर आपण काय करूया, मी एकदम तुमचा मित्र स्वतः मासे विकतो, तुम्हाला मार्केटला नेतो. मला मार्केटला घेऊन जा. आता आपण फक्त चिलापी बघितलंय ना, पण मी ऐकलंय भरपूर प्रकारचे मासे खूप असतात. मासे आहेत, खूप. आता आपण आता मगाशी जे मासे खाल्ले ते मला तुम्ही दाखवणार होतं, ते कुठे आहेत ते? आलो की आपण माशांजवळ, समोरच आहेत. तर आम्ही बसलेलो आहोत कशाला, माशा मारायला. माशा मारायला नाही, मासे बघायला. मासे बघायला. तर दादा मला सांगा, हे काय हे सगळं? हे आपले नदीचे मासे फ्रेश मधले, फ्रेश मधले फ्रेश वॉटर असतं ना, हा, असं समुद्रात नाही, टोटल गोडा पाण्यातला मासा आहे. गोडा पाण्यातला मासा. गोडा पाण्यातला. तर गोडा पाण्यातले हे कुठले कुठले मासे आहेत? मला जरा इंट्रोडक्शन द्या ना, कारण आमच्या लोकांना जे आम्ही असे कोकणातले आहोत त्यांना काय एवढं माहिती नाही. हे रव आहे. कुठला रो? हा रव, ती 160 ते 150 रुपये किलो असते रव मासा. रव. त्यानंतर आहे मरळ. मरळ ही 400 रुपये किलो आहे, 400 रुपये किलो. मोठी साईज. लहान घेतले तर 300 रुपये किलो. अच्छा, मरळ. आणि ही रूपचंद मासा. कुठला? रूपचंद. हा रूपचंद मासा. रूपचंद म्हणजे रूप सुंदर दिसतो म्हणून नाव आहे. त्यामुळे हा रूपचंद म्हणतो. आला नाव सुंदर म्हणून नाव रूपचंद. रूपचंद मासा हे 150 रुपये किलो आहे. 150 रुपये किलो. 150 रुपये किलो. ही चिलाबी आहे, हे तिला पेजावर सकाळी खाल्लं. सकाळी खाल्ले. ओ नाईस. त्यानंतर ही पंकज मासा. पंकज. पंकज पंकज माझा खूप चांगला मित्र आहे बिचारा. त्याचा मासा करून टाकला तुम्ही. नाही, त्याचं नावच पहिल्यापासून पंकज आहे. काय नाव पडली कशी म्हणा सगळ्यांना? आता काय शासनाने हे केलेलं आहे सगळे, चिला, पंकज, रूपचंद, ही मरळ, ही काय पहिल्यापासूनच आहे. ही परत ही झालेलं आहे. आणि मला सांगा, ताजा मासा कसा ओळखायचा? हे असं लाल कल्ले असेल का, हा. असा टोटल असा लाल, अच्छा. तर का ताजा हे लाल असतं. लाल असतं. आता काय काळं पडतं? हा, पांढरा पडतं कलर. पांढरं पडतं, काळा पडतं, हिरवा कलर होतो. हे असं लाल पाहिजे फ्रेश मध्ये. आणि मला सांगा, आता हे नदीत कसे मासे पकडतात, आता हे किती दिवस असे, म्हणजे हे जे लाल आहे ते पांढरा व्हायला किती वेळ जातो? 3-4 दिवसाचं असेल तर होऊन जातं. म्हणजे 3-4 दिवस मासे फ्रेश राहतात? नाही, एक ही नदीचा मासा कसा माहिती आहे का, आज धरला उद्यापर्यंत राहतो. अच्छा, उद्या fresh राहणार. आज उद्या, तिसऱ्या दिवशी नाही चालणार मासा.
अच्छा. तिला की मग असं पांढरा पडायला होतो, हिरवा काळा असं पडायला चालू होतं. आणि सर्वात फेवरेट मासा कुठला लोकांचा? मरळ. मरळ. मरळ मरळमध्ये काय आवडत असतं? मरळ काय आवडतं लोकांना एवढा? काटा कमी, खायला चांगला, आपल्या शरीराला चांगला, आरोग्याला सुद्धा चांगला आहे. आणि मला सांगा, हे जे मरळ आता मासा आहे, समजा मी ह्याच्यातला मासा घेतला आणि माझ्या विहिरीत सोडला, आता राहणार नाही जीवन तिथे. नाही राहणार? नाही राहणार. त्याचे ऑक्सिजन संपलेले असेल त्यातलं, त्यामुळे मरून जाणार. आपण जेवढ्या पाण्यात सोडल, हा. आता बाहेर ठेवलं तेवढ्या लवकर उशीरपर्यंत जिवंत राहील. आणि अच्छा. पाण्यात सोडलं मर फास्ट लवकर मरणार आहे. असं कसं पण? ते एकदा पाण्यातून बाहेर काढलं का, लय वेळ बाहेर असेल तर तसं मरून जाणार. हो का, लॉजिक आहे बघितलं तर पटकन पाण्यात टाकलं तर मरणार, मरणार. बाहेर काढल्यावर जिवंत नाही. 1-2 तास पाण्यात आता बाहेर आहे ते जिवंत राहील. आणि आपण असं तर पाण्यात सोडला तासाभरात मरून जाईल. नदीत माशाचं पोहता कसं येतं. आहे की जेवढं माशात पवल हा. तेवढा मासा वाढला खाद्यापेक्षा. अच्छा. जेवढं रनिंग फास्ट पवल हा. लांबपर्यंत पळत जाईल तेवढं ते फास्ट वाढलं जातं. अच्छा. आणि मग हे मासे तुम्ही बोटीत पकडता, कसे पकडता? आमचे तर होडे आहेत. होडी आहे. हा होडे, छोट्या छोट्या होडे आहेत ते. अच्छा. त्यात वडेतून धरते. दादा आता मला सांगा, हे सगळे जे मासे आहेत हे सगळे आपले भारतीय स्थानिक मासे आहेत? स्थानिक नाही, हे आता हे आफ्रिकन मधला आहे. आफ्रिकेमधला आहे? आफ्रिकन खंडातला मासा आहे. आपल्या इथं आपल्या दुसऱ्यांदा तो पवार साहेबांनी आपल्या इथं आणलेला मासा अच्छा, पवार साहेबांनी आणलेला मासा आणलेला आहे? आहे. आपल्या उजनी धरणात सोडलेलं. मग त्याची वेण एवढी झाली हा. सगळ्यात जास्त. आता सगळ्यात जास्त मागणी हीच असते ना मासा, चिलापी. चिलापेला. चिलापी. म्हणजे पवार साहेबांना कुठेतरी दृष्टिकोन होता की त्यातनं भाई पुढे जाऊन हा मासा फेमस पण हे होईल, आपल्या देशातला नाही मासा. पण तो जगतोय बरोबर आपल्याकडे. आपल्या पाण्यात आपल्या मग बाकी सगळे आपल्याच्यात आपल्या इथल्या पंकज तर आपलाच असणार आहे, 100%. ते नावावरच कळतंय. आपल्या इथल्या ही चिलापी बाहेरची. अच्छा. आणि हा आपला पण इंडियाचा आहे? काही बनवलं लॅबमध्ये तयार केलेलं हा मासा. पण लॅब मध्ये तयार केलेला मासा आहे? याचं नाव काय आपलं? ते सुंदर नाही, रूपचंद. रूपचंद. हा पण लॅब मधला आहे? लॅबमध्ये. आणि हे सगळे? हे आपल्या नदी नॅचरल आहे ते पहिले. हे नॅचरल आहेत? नॅचरली सगळे मरळ, रहू, कटला. मरळ, रहू. आणि हा ही पंकज. पंकज पण natural आहे. Lab आहे पंकज पण? लॅब मध्ये तयार केलं. म्हणजे हे कोणाकोणाचं ब्रीड केलं गेलं, काय आयडिया आहे तुम्हाला? ही आपला शेंगळ म्हणून मासा आहे का नदीतला? हा, नदीतला. हा. त्याच्यापासून तयार केलेला आहे अच्छा. ती मासा. आणि हे जे ब्रीड जे आहे ह्याच्यासारखं आपलं रहू कटला आहे का, हा. त्यातूनच घेतलेला आहे. आणि आपले देशी, त्यामुळे काय विषय पण नाही. म्हणजे का करतात असं, लॅब करून का करतात? म्हणजे मासा कमी पडून मासा कमी पडू नये म्हणून? कमी पडून तयार करावं लागणार. अच्छा. काय विचार करायला लागतो, पण हे माहिती पण कमी नाही की पडून. माशांमध्ये एवढा विचार केला गेलाय की माशांचे प्रमाण कमी होण्याचं ब्रीडिंग करून त्यांच्या जाती बनवल्या गेल्या. बनवल्या. जेवण, फूड आयटम हे एवढे वास्ट आहेत आपले, आणि माशांमध्ये एवढे प्रकार हे आम्हाला माहिती पण नाही. आम्ही फक्त बाबा पापलेट, सुरमई, कोलंबी, बोंबील, बांगडा यातनं कधी बाहेरच नाही पडलो. आमच्या त्याच्या खारे गोष्टी पाण्यातले बघायला. नाही चालत मासे, टोटल गोड पाण्यातले मासे चालतात. मग आता मला वाटतं आपलं हे OMCचं एक काम असलं पाहिजे की गोड्या पाण्यातल्या माशांना मेन स्ट्रीम करून दाखवायचं, लोकांपर्यंत पोहोचवायचं. चला त्यासाठी खावं लागेल ना पहिलं. बापरे, हॉटेल संग्रामचं बोर्ड तरी बघा. पण दादा हा एक गंमत सांगतो, ते लिहिलंय सी फूड आणि तुम्ही आणला मग रिव्हर फूड खायला. मग मी तेच सांगतोय ना, मुंबईतल्या तुमच्या कुठल्या समुद्रातल्या माशाच्या हॉटेलमध्ये हा. नदीतला मासा मिळू शकतो का? नाही. तिथं आम्ही समुद्रातल्या माशाला सुद्धा जागा दिली. हो. नदीतल्या माशाचंही हृदय तुमचं मोठं आहे, 100%. बट समथिंग इज फिशी ओव्हर देअर. Yes. चला चेक करूया काय नाही. दादा हे चिटिंग आहे. तुम्ही काय केलंय, हा. तुमच्या रिव्हरचे मासे तर आहेत नदीतले, हा. पण हे काय आहे? हा, हे समुद्रातले मासे काय करतात इकडे? कसं फ्राय केलाय हा? रवा फ्राय. हा कसा आहे? रवा फ्राय. मग कशी चिटिंग झाली? कळलं त्यांनी काय केलंय, मासा नदीतला इकडचा आहे पण स्टाईल आमच्या कोकणातली आहे. ट्राय करून बघूया आपण. येस. तर अपेरेंटली मला असं कळलंय की इकडचे मासे पण भालेकरकडनं येतात. हो हो, भालेकर. म्हणजे जो आपण तुम्हाला दाखवलेला सावंतवाडीचा आपला माणूस, म्हणजे आपल्या ओजी माणसं जे आहेत सावंतवाडीतली, त्यांचा इकडे माल पुरवला जातोय. त्यामुळे क्वालिटीच असणार मासा. त्यामुळे ते तर काय भालेकर म्हटलं ते आपण काय बोलू शकत नाही बाबा. मी ज्यासाठी पहिला आलोय ते आहे हे चिलापी. चिलापी. समुद्राकडची स्टाईल आणि मासे देशावरचे, हा, नदीवरची. नदीवरचे. या सगळ्या पद्धतीमध्ये मला पहिला जो फ्लेवर तो माशाचा येतो. माशाचा. हा, जे आवरण पण लागलंय, चांगलं लागलंय, पण याच्या मसाल्याला काय एवढं स्ट्रॉंग चव नाहीये. माशाची चव मेंटेन ठेवली आहे त्यांनी. एक्झॅक्टली. हा. जी माशाला चव पाहिजे ती येते व्यवस्थित. आणि चिलापी माशाची ना चव चांगली आहे. हा काटा पण याच्यामध्ये असा, म्हणजे काट्याचे आडवे दाणे, आणि रव्याची पण चव चांगली आहे. आमची जी कोकणी स्टाईल आहे तशी आहे, पण तेवढी पण नाहीये, पण चांगली चव आहे. जो कोणी इथे आला तर मला वाटत नाही की तो कोकणातला स्टाईल ट्राय करायला बघेल. जो
कोकणात नसेल त्यासाठी चांगली गोष्ट आहे. हा 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 बरोबर. म्हणजे तुमच्याकडे कोण माणूस असेल जो कोकणात कमी जातो त्याच्यासाठी चांगली स्टाईल आहे. त्यासाठी चांगली स्टाईल आहे, त्याला कळेल तर कधी वेगळं आहे. बरोबर. कारण त्याच्याकडे चिकन 65 रोजचं झालं असणार, हा हा त्याला ऍक्च्युअली हे नवीन काहीतरी आहे. त्यामुळे ही तशी पद्धत बघायला गेलं तर चांगली पद्धत आहे. ह्याचं जे उकड आहे ते घट्ट आहे पण कसं, आणि कढीपत्ता स्ट्रॉंग पडला याच्यात. मी आतापर्यंत कुठल्याच कुकरमध्ये कढीपत्ता नाही बघितलेला. आणि ह्यातल्या उकडला माशाचा जास्त फ्लेवर आहे. हो, उकड कम्प्लिटली वेगळं आहे. वरणसारखं पण लागतं. हा हा उकड. बरोबर. मसाला डाळ आहे ना उकडीच्या. त्यामुळे फर्स्ट टाइम बघितलं मी की ते वरणसारखं लागतं. वरण सारखं लागतं. हा राईचं फोडणी पण मस्त पडली आहे. फोडणीमुळे जरा वरण वाटायला कढीपत्ता लागलं. त्याच्यामध्ये वरण वाटतोय वरण लिटरली. वाटतंय. हा. जर रस्स्यामध्ये एकदम जाड रस्सा आहे. लतपत आहे एकदम. हो, चिकनचा वाटतंय. हो हो झणझणीत हा एकदम दिसतो झणझणीत, हा. तसा बिलकुल नाहीये. आपला पहिला रेस्टॉरंट कसं होतं, दिसतं तिखट होतं, लागायला नॉर्मल हे होतं. दिसतंय तसंच आहे. हे दिसतंय तसंच आहे बाय, उलट दिसतं जास्त आहे. हे मस्त लागतं यार, एकदम तवावाला फील आहे याला एकदम. हा. चिलापी तर कापूस आहे. योग्य डिस्क्राईब केलं. हो, एकदम कॉटन सारखं आहे. आणि काय तिखट आहे यार, मस्त मज्जा आली हे खाऊन. एकदम चव आली एकदम तोंडाला माझ्या. हे आणि हे कॉम्बो परफेक्ट आहे. थोडं तिखट आणि मग एकदम ब्लँड. हे आयटम मला खूप आवडले या इकडचे. आता हे ट्राय करूया आपला रस्सा. सर्दी जायला पाहिजे या रस्त्याने. किती स्ट्रॉंग असली तरी. फिश थाईला अशी चव नसते नसते बिलकुल पण. म्हणजे ही चव खूपच चिकन मटनच्या लेवलला गेलेली आहे फिशला घेऊन. फिशला घेऊन. हा बरोबर. फ्लेवरफुल थाळी आहे. प्रत्येकाचे तिन्ही चव वेगळे आहेत. आणि तिन्ही चव मासाची चव स्वतःची मस्त पकडून ठेवली आहे. सोलकढी बघूया बाबा, सोलकढी जिव्हाळ्याचा प्रश्न माझ्या. गुड सोलकढी, व्हेरी गुड सोलकढी. संपली सोलकढी. आगळ कोकणात येतो म्हटल्यावरती काय आहे आता, म्हणून ते सांगतो काय एकदम. नाही जरी आलं तरी ती बनवता आलं पाहिजे ना परफेक्टली. आता तुम्ही पुण्यात खूप ठिकाणी पिला, बाकी तुम्ही बनवता पण एकदम प्रॉपर ऑथेंटिक बनवताय तुम्ही. शिकवलं कोणी बनवायला? शिकवलं कोणी? तुम्ही भालेकरकडे कामाला होता? दाखवा ते भालेकरांना. इकडे या, लक्षात इकडे या. माणूस तो. इकडे या. आपलं नाव सांगा जरा. नमस्कार, विक्रम गळवे. विक्रम गवे दादा, तुम्ही लिटरली मला माझ्या कोकणातली चव इथे दाखवली आहे. तर हे काय तुम्ही कसं शिकला तेवढं सुंदर बनवायला? कोकण आपल्या भालेकरांची शाखा आपल्याकडे 6 वर्षापासून. अच्छा, त्यामुळे भालेकरांच्या अंडर ट्रेन झालेला आहे. हा तर आपले जे भालेकर आपण दाखवले मागच्या एपिसोडमध्ये की ते माणूस कसला नॉलेजेबल आहे, त्याला काय काय माहिती आहे, त्यांच्या अंडर हे 6 वर्ष ट्रेंड आहेत. त्यामुळे ही सोलकढी होते. जर तुम्हाला भीमा काटेच्या तिरी सोलकढी प्यायची असेल, हा कोकणाच्या स्टाईलमधली ऑथेंटिक, तर तुम्हाला यायचं आहे संग्राम सी फूडला. आणि मला सांगत होता हे तुमची स्टाईल पण जी आहे मासे बनवायची ती पण त्यांच्याकडनं शिकलात? हा, हे भिगवण स्टाईल आपले तिकडूनच. हे भिगवण स्टाईल आहे? हा, हे सगळे भिगवण स्टाईल आहे. मग भिगवण स्टाईल मध्ये डाळ ऍड होते का त्याच्यामध्ये? हा, नॉर्मल प्रमाणात हे आळणीमध्ये थोडी प्रमाणात आळणीमध्ये कधी डाळ नसते मी खाल्ली आतापर्यंत. हे आपलं वेगळ्या पद्धतीने जरा ड्राय मध्ये येते. ड्राय मध्ये येते. हे भिगवण पद्धत म्हणतात. भिगवण पद्धत मध्ये. आणि हे तवा पण आपला भिगवण पद्धतीचा आहे. हा, तो पण भिगवण पद्धती. तवा- मसाला फक्त आपला घरगुती येतात. कारण हा तव्याचा जो मसाला आहे तोच सर्वात क्रेझी आहे. तो सगळा आपण घरी आपल्या प्रिपेअर केलेला. हा, मसाला पूर्ण घरगुती युज केलेला. अरे भाई, आता जो नदीतला मासा आहे चिलापे, तुमचा कुठला आवडता मासा आहे नदीतला? चिलापीस. चिलापेच. हा, चिलापीस चिलापेचा फेवरेट आहे. सगळ्यात बेस्ट चिलापीस. जसं आपल्याकडे पापलेट आणि सुरमईत लोक मरतात, तसं ते चिलापेचं फॅन फॉलोइंग वेगळ्या लेवलला आहे. मस्त मस्त दादा, बाकी मी खाऊन घेतो. थँक्यू सो मच, गप्पा मारल्यात. भिगवण स्टाईल दिसतो बरं कसं आहे बघ. राईस किती त्याच्यामध्ये तडका आहे बघ. एक नंबर भाई. मासा खाऊया आपण, खूप छान आहे. माशामुळं एकदम युनिक लागतंय ते. काय लागतंय रे सुंदर. आता टाकलाय तवा मसाला भिगवण स्टाईल. तवाचा जो मसाला लागतोय ना खतरनाक. माशाची अशी ग्रेव्ही नाही खाल्लेली कधी एवढी सुंदर. भिगवण स्टाईल. आय लाईक दिस भिगवण स्टाईल. नाव आय एम अ फॅन ऑफ अ भिगवण स्टाईल. हे जे 2 रस्से आहेत ना, इव्हन हा पण, या तिघांना मिळून मिळतोय ऑफिशियल गोल्डन थम्सअप. अप्रतिम चव भिगवण स्टाईलची. येस.
बिग वनला बिग थम्सअप. भाई तुम्हाला जर हवं असेल की मी बिग वनला एपिसोड गेला पाहिजे तर एक तर बिग वनला काय काय मिळतं त्याची मला लिस्ट पाठवा आणि तिथे काय काय बघायला मिळेल याची पण लिस्ट पाठवा. हो. कारण आम्हाला मस्त खायचंय आणि मस्त बघायचंय तिकडे येऊन. मस्त माणसांना भेटायचंय. येस. घे भरारी ला आलोय मी आता. Yes. दादा घेऊन आले. शेवटची जागा आहे. एवढी एनर्जी अंगात काय आहे कारण मी सकाळपासून नदीतले मासे खातोय आणि आता मी अशा ठिकाणी आलो जिथे मी मासे घेऊन आलोय विकत, जे आपण आधी विकत घेतले होते. हो मगाशी विकत तो घेतला कुठला मासा होता? मरळ, मरळ. मरळला सरळ कापणार आहोत आम्ही इथे पण बोनलेस. आणि बोनलेस. हा. आणि नंतर आपण काय खाणार आहोत? चिलाप. चिलाप मासा. चिलाप तर काय सोडत नाही आम्ही. स्पेशल फिश थाळी आपल्यासमोर आलेली आहे आणि जरी आम्ही म्हणालो की आम्ही तुम्हाला नदीतले मासे दाखवणार आहोत तर मासे मी दाखवलेत पण मी खातो फक्त चिलाप. चिलाप. त्यामुळे मला वाटतं हा एपिसोड ऍट दी एंड ऑफ द डे चिलाप स्पेशल एपिसोड झालेला आहे. येस. हा ऑफिशियली चिलाप स्पेशल एपिसोड आहे. एपिसोड कारण जास्त चिलाप खाण्याचं प्रमाण इकडे प्रमाण जास्त आहे. हो. किती रुपये थाळी आहे स्पेशल? 250. 250. आणि याच्यात काय काय येतं दादा आयटम? ही अळणी मच्छी, अळणी मच्छी, ही तवा मच्छी तवा मच्छी आणि आपली कडक कडक मच्छी आणि हे बॉईल फ्राय, Boil fry? रस्सा आहे, राईस आहे. अच्छा यात मच्छी सगळे सोडलं तर सर्व अनलिमिटेड आहे. मच्छी सोडलं की सगळं अनलिमिटेड आहे. सगळं रोटी, भाकरी, राईस, सूप, रस्सा. अरे वा क्या बात आहे. आता आपण खाऊया यांचे कडक. पहिले कडक. आता हे ज्यांनी बनवलंय ना हे चिकन 65 टाईप पासून चिकन 65 टाईप. मला एकदा आपली ओळख करून द्या ना. मी संग्राम जगताप, हॉटेल भरारीचा सर्व्हिसरवा. आणि मगापासून ते जे आवाज येत होता साईडने तो ह्यांचा होता आणि यांना पण हे म्हणतात की कॅमेराची फर्स्ट वेळ आहे ना माझी, त्यामुळे थोडंसं डोंट वरी आमच्याकडे फर्स्ट टाइम आहे खाताना. तर ह्याच्यामध्ये जो काळा मसाला आहे तो कसा बनतो? काळा तिखट ते आपलं घरगुती जसं घरगुती बनवतो घरातले घरगुती. मसाले. हो घरातले मसाले बनतो एकदम आणि घरातले. प्रॉमिनेंटली काळा तिखटामध्ये काय असतं? ती मिरची वगैरे काय असेल ती असेल सर्व ते आई प्रकारचं बनवून देते आई बनवते. म्हणजे खोबरा वगैरे काय. अरे काय नाईस नाईस. तर मग ह्याच्यात पण ते असणार आहे? हो हो हो. याच्यावर मसाला आणि आहे? तुम्ही बाहेर मच्छी खाल्ली असेल, हा. आतमध्ये मसाला जात नाही. तुम्ही मच्छी ही करून बघा, आतमध्ये आपण पूर्ण बघूया. मसाला मुरलेला आपण उघडून बघूया. आहे एकदम. म्हणजे हे बघ दिसतो इथे मसाला लागलेला आहे त्याला. ट्राय करूया मासा चला. अप्रतिम दिसतंय लॉलीपॉपच्या मसाल्यासारखा पण वेगळी चव आहे. अप्रतिम. म्हणजे मी आज सकाळपासून जेवढे फ्राय खाल्ले आहेत त्यातला हा बेस्ट फ्राय आहे. मासा अगदी ताजा, अगदी ताजा. समोर आम्हीच बघितलाय. हो. आणि जो मसाला लागलाय जे म्हणतायत की जो काळा मसाला तिखट आहे ते सुंदर आहे. म्हणजे बरोबर जरी मुरलंय ते म्हणजे अजिबात हे याच्यात कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण पण एवढं असं नाही आता उगी तुम्हाला चिकन 65 कसं लागतं तसं नाही. तसं नाही लागत आहे. हे आंबारीचा थोडाही वापर नाही कुठले. कसला? अंबारी. आंबारी आता आता अळणी यांचं बघ ह्यांचं अळणी पण घट्ट आहे. युजली आपल्या अळणी पातळ 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 होतं. होतं, हा. पहिल्याला तर खूपच पातळ होतं. हा. दुसऱ्याला थोडंसं सेमी Medium होतं. मीडियम होतं. हा. हे पूर्ण ड्राय. पूर्ण ड्राय. चला पूर्ण आपण पहिलं हे घेऊया मसाला. ह्याचा मसाला एकदम डिफरंट. त्याला जास्त खोबरं लागते पण ते खोबरं ह्याला कॉम्प्लिमेंट करते हो हो. मसाल्याला. खोबरं पण चांगलं आहे आणि खोबऱ्यामध्ये हळद पण छान लागते, लसूण पण चांगलं लागतं. 3 डॉमिनेट चव आहे त्याच्या एकदम परफेक्ट. अळणीच्या सर्वात सुंदर मासा जो लागत त्यांच्या रेस्टॉरंटला लागतो. हा, म्हणून म्हणलं fish सर्वात नाही सुंदर मासा या रेस्टॉरंटला लागतो नो डाऊट. म्हणजे भरारीने जी भरारी घेतली आहे माशांमध्ये हा. त्याला मानलं पाहिजे. गाणं सूट झालं तुमचं भाऊ. गे भरारी. मी सांगतो ना हा चिलापे सर्वात बेस्ट चिलापे वाटला मला मी खाल्ल्यापैकी सकाळपासून बरोबर. माशांमधला. fresh एकदम फ्रेश नो डाऊट. मी ज्या सेकंडला खाल्लेलं ज्याचं नाव होतं आपलं काय संग्राम. संग्राम त्याचं ना ती जी कुठली स्टाईल म्हणा तो विसरत होती तरी मी बिगवण. त्याच्यात रस्से खतरनाक होते. त्याचा मासा ओके होता पण त्याचे रस्से खतरनाक होते. ह्याचे रस्से चांगले आहेत पण त्याचा मासा खतरनाक आहे. आणि माशाला जी यांची जी अळणीची चव आहे ना ती माशाला खूपच जास्त कॉम्प्लिमेंट करते. मग त्याच्यामध्ये मी सांगू ना त्याच्यातनं त्या बिगवणच्या रस्स्यातनं मासे काढून मटण टाका ते चांगलं लागणार आहे. पण यात मटण नका टाकू. हे स्पेशल हे मच्छीसाठी. मच्छीसाठीच बनलं. तुम्हाला दिसतोय काळा मसाला. मगापासून म्हणजे तवा खाल्ले सगळे लाल होते. लाल होते. त्यात तो टिक्कावाला मसाला असेल बहुतेक. ग्रेव्ही पण होती. ह्याला ग्रेव्ही कमी आहे. जे तर बिलकुल नाही आहे. तर नुसता पहिला मसाला घेऊया याचा. नुसता मसाला का काळा काळा मसाला आहे, सुंदर. यात पण पहिलं खोबरं लागलं मस्त. पण यात दुसरा फ्लेवर जो अख्खा आहे तो काळ्या मसाल्यांचा आहे. काळ्या मसाल्याचा.
फिश फ्राय असल्यामुळे त्याला एक वेगळं टेक्स्चर आलंय. यांचे मसाले या माशांना अगदी वर घेऊन येत आहेत. भीमा नदीची या तिरी भीमा नदीच्या तिरी हा बेस्ट मासा वाटला मला. हा तुम्ही तुमचे मासे घेऊन येते बनवून देणार. बनवून देणार, प्रॉमिस आहे. क्या बात आहे. अजून काय हवं. लोक म्हणतात तुम्ही तुमचं मटण घेऊन या, तुमचे मासे घेऊन या, आम्ही बनवून देतो. आता याचा रस्सा पिऊया आपण. आणि हे पण माशाचा रस्सा आहे की कुठला रस्सा आहे? मच्छीच्या मुंडीचा नाही बनवलेला रस्सा. मुंडीचा नाही आहे. मुंडीचा नाही बनवला. हा कसला असतो रस्सा? आपला रेग्युलर आपण सर्व थाळ्याला हाच रस्सा देतो. त्यात मध्ये मुंडी फक्त वापरत नाही. मुंडी साईडला ठेवतो. अच्छा. हे भरपूर सारं ढावा रस्सा का लागतंय? हा ढवारा, कारण त्यात मुंडी नाही ना मच्छी, मुंडी नाही. त्यामुळे स्पेशल असा मच्छीचा काय रस्सा लागला. मला वाटतं तुम्ही जेव्हा याल ना मासे घेऊन स्वतःचे, तो याला सांगा त्याच्या मुंडी टाकून रस्सा बनवा. हा मुंडी टाकून रस्सा बरं. कारण तो मुंडीचा जरा फ्लेवर आला ना तर त्याचा एनहान्स होतो. आता काय होतं बघ, यांची बोलू ना मसाले काय हे नाही, पण यांच्या माशाला जी धमाल आली त्याच्यामुळे तशी ह्याला आली पाहिजे. तशी बरोबर, फक्त एक तेवढा आयटम राहतो. हा म्हणजे ह्याच्यात मी बोलतो ह्याच्यात मटण टाका चांगलं लागेल. हा बरोबर. 100% ह्याच्यात 100% मटण चांगलं लागणार. म्हणजे ह्यांच्या माशाच्या प्रिपरेशनसाठी मी यांना नक्कीच देतोय ऑफिशियल गोल्डन थम्स अप. येस. आता जे मगाशी मी बोललेलो की मरळ खाणार आहे परळचा माणूस, त्यासाठी ते बसलेलो आहे इथे. आणि ह्याची गंमत मध्ये काय आहे, एक तर मासे आम्ही स्वतः बघितले जिवंत आणि आणलेत त्यांना इकडे. त्यानंतर आल्यावरती आता हे जे बनलेत ते आहेत बोनलेस Boneless, पूर्ण त्यामुळे boneless. डोळे बंद करून बिंदास हे मासे चावा. तुम्हाला काटा लागणार नाही, तुमच्या काटाकडून काढणार नाही. चला आपण चालू करूया. पहिलं फ्राय. फ्राय काय फ्राय झालेत बघा भाई, कडक एकदम. कडक. डीप फ्राय, आमच्याकडे डीप फ्राय Deep fry. खायची खूप सवय आहे आणि आवड आहे लोकांना. हा पार्टी मधला मासा आहे. घरात पार्टी चालली आहे आणि स्टार्टर्स मध्ये मासे फिरत आहेत. लोकांच्या हातात मस्त मस्त ग्लास आहेत गोल्डन आणि चिअर्स करत करत खात आहेत. मरळ नाही, माझी आतली मरळ घालवली आहे. मरगळ घालवली. मरगळ घालवली आहे मरळने. हा. चिकन आणि माशाचं रंग केलं तर जे काय पैदा होईल ते मरळ असेल. मरळचे बोललेच पीस. मरळचे बोनलेस पीस. हा चिलाप चांगला आहे पण मरळ बाप आहे. मरळ हेच नाही ना, मरळ म्हणजे किंग झाला फिश मधला इकडचा. हो गोड्या पाण्याचा. आपला किंगफिश सुरमई आहे, यांचा किंगफिश मरळ आहे. या मरळला माझ्याकडे मी ऑफिशियल गोल्डन डायरेक्टली लेलो और निकलो. तवा मसाला घेऊया तव्याचं. घ्या तुम्ही पण. म्हणजे काळा मसाला एकदम सटल आहे. अजिबात मसाले तिखट overpower नाहीये, नाही. अजिबात मसाल्याचे ओव्हर पॉवरिंग नाहीये अजिबात. मसाले फक्त कॉम्प्लिमेंट करतात माशाला. माशाला. हा चिकन झक मारते, लाज कशाची वाटणार. चिकन बाई, येणार मी सुद्धा काय नाही. हा, हा. म्हणजे येणार लाज सुद्धा वगैरे समोर नाही येणार पण नाही ताटात तुमच्या. हा. जर मरळ असेल तुमच्या ताटामध्ये. मरळ माझा नवीन फेवरेट मासा झालेला आहे. आफ्टर चणक हा. मरळ हा Favorite. माझा फेवरेट. कट्यात परळ पण आहे. हा पण मी देऊन टाकतो ऑफिशियल तुमचं, कारण मासाच बाब आहे. तुम्हाला असा काही हा आमचा एपिसोड आवडला असेल कारण आम्ही काहीतरी वेगळा दाखवायचा प्रयत्न केला. आपण दरवी समुद्रातले मासे खातो, आता आम्ही गोड्यापाण्यातले मासे दाखवले. असं अजून मी काय दाखवू शकतो आणि आमच्या गोड्यापाण्यातले कुठले मासे कुठे छान मिळतात ते पण मला सांगा. आम्ही तिकडे जाऊन ट्राय करा नक्की येऊ. हो. चला बाय बाय, सी यू. सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल नवीन आहे, सपोर्ट करायला विसरू नका. चला बाय बाय, गुड नाईट.